नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर सध्या आपण टिफिन स्पेशल रेसिपीजमध्ये रस्सा भाजींची सीरीज चालू केली आहे। पण ह्या रस्सा भाज्या बनवताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाटण बनवले आहे, जे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये 8-10 दिवस स्टोअर करून आयत्या वेळी हवी ती भाजी बनवू शकतात। तर आज आपण अगदी गावरान पद्धतीने मटकीची उसळ किंवा मटकीची आमटी बनवली आहे। चला तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी एक वाटीभर मटकी मी 5-6 तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातली होती। एक 5-6 तासानंतर मटकी व्यवस्थित भिजते, मग ती एका चाळणीमध्ये निथळवायची आणि निथळलेली अशी मटकी एका कॉटनच्या रुमालामध्ये अशी घट्ट गाठ बांधून ठेवायची आणि रात्रभरासाठी एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवायची। दुसऱ्या दिवशी सकाळी छान मटकीला मोड आलेले असतात। साधारण पाव किलो ही मटकी आहे वजनी। आता कुकरमध्ये आपण ही शिजवून घेणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकायचं, यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं टाकायचं आहे। जिरं मोहरी मात्र चांगलं फुलू द्यायचं आणि मग यामध्ये मीडियम आकाराचा एक कांदा अगदी बारीक कट करून आणि चिमूटभर हिंग घालायचा आहे। कांद्याचा हलकासा रंग बदलला की यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे। हळद चांगली मिक्स करायची आणि मग मोड आलेली मटकी आपल्याला यामध्ये टाकायची आहे। वजनी ही पाव किलो आहे। दुपारच्या जेवणामध्ये मोठ्यांना 4 व्यक्तींना व्यवस्थित जेवणात ही पुरते। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। मीठ टाकून परतवून घेतल्यामुळे ह्या भाजीला चांगली चव येते आणि मटकीला सुद्धा छान स्वाद येतो। 2 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर परतवायची आणि मग यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी टाकायचं। मटकीला उकळी आली की झाकण लावून आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी इथे कुकरमध्ये ही मटकी शिजवली आहे, तुम्ही एखाद्या पातेल्यात किंवा एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्येही शिजवून घेतली तरीही चालेल। आता वाटणासाठी लोखंडाच्या तव्यावर 1 चमचा तेल आणि एक मीडियम आकाराचा कांदा लांबट कट करून टाकायचा। तर वाटणासाठी इथे मी आलं, लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची आणि काड्यांसकट कोथिंबीर घेतली आहे। आधी कांदा आपल्याला ब्राऊन रंगावर चांगला परतवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। कांद्याला चांगला ब्राऊन रंग आला की मग यामध्ये आपल्याला पाव कप सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी किसून घेतलेलं मी खोबरं घेतलं आहे। हे सुद्धा ब्राऊन रंगावर आपल्याला परतवून घ्यायचं आहे। खोबरं चांगलं परतवलं गेलं की मग आपल्याला यामध्ये 10-12 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे। हा सुद्धा 1-2 मिनिटांसाठी परतवायचं आणि मग हे सर्व पदार्थ आपण असे तव्यावर थोडे बाजूला करून घ्यायचे आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो कट करून टाकायचा। टोमॅटोसुद्धा 2 मिनिटांसाठी चांगला परतवायचा आणि मग हे सर्व पदार्थ एकत्र करून गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि रूम टेम्परेचरवर हे गार करायचे आहे। यामध्ये एक हिरवी मिरची टाकून घ्यायची, म्हणजे भाजीला छान झणझणीत अशी चव येते। रूम टेम्परेचरवर हे पदार्थ गार झाले आहे। आता मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आणि यामध्ये हे सर्व मिक्सरवर आवश्यकतेनुसार पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे। तर यामध्ये कोथिंबीर टाकायची राहिली होती, तर मी काड्यांसकट स्वच्छ धुतलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करून आणि पुन्हा मिक्सरवर फिरवून घेणार आहे। कोथिंबीरीच्या काड्या टाकल्यामुळे या वाटणाला खूप छान चव येते। हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये 8-10 दिवस स्टोअर करून आयत्या वेळी कुठलीही भाजी यापासून बनवू शकतात। जास्त दिवस स्टोअर करायचं असेल तर डीप फ्रीझरमध्ये तुम्ही स्टोअर करू शकतात। हे बघा, कुकरची पूर्ण वाफ निघाली, मटकीसुद्धा छान मऊसूत अशी शिजलेली आहे। आता फोडणीसाठी आपल्याला कढईमध्ये 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। तयार केलेलं वाटण टाकायचं आणि एकीकडे पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे। वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे। तर वाटण या ठिकाणी व्यवस्थित परतवून घेणं खूप गरजेचं आहे, यामुळेच या भाजीला चव खूप छान येते। अगदी तेल सुटलं आहे वाटणाला। आता आपण यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मी यामध्ये काळा मसाला म्हणजे स्पेशल मसाला यामध्ये ॲड केला आहे। हा कसा बनवायचा याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे। हा मसाला 1 चमचा टाकला की कुठलेही दुसरे मसाले टाकायची आवश्यकता पडत नाही। तुमच्याकडे असा मसाला नसेल तर तुम्ही गोडा मसाला किंवा गरम मसाला या ठिकाणी वापरू शकतात। अगदी तेल सुटेपर्यंत मी मसाले परतवून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली मटकी, त्याचनंतर गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे। तुम्हाला कितपत घट्ट पातळ भाजी हवी त्यानुसार गरम पाणी टाकायचं। गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला
तर्री खूप छान येते आणि लवकर मिळून येते. आता मी पुन्हा यामध्ये मीठ ॲड केलं आहे. मीठ बेताचं टाकायचं आहे, कारण आपण शिजवताना सुद्धा मीठ टाकलं आहे. मटकी शिजवताना हे लक्षात असू द्या. आता काय करायचं, भाजीला एक मीडियम फ्लेमवर उकळी आली की गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आणि मंद आचेवर 10 मिनिटासाठी अर्धवट झाकण ठेवून ही भाजी उकळून घ्यायची आहे. असं अर्धवट झाकण ठेवल्यामुळे भाजीची तर्री झाकणाला लागत नाही आणि भाजी मस्त तर्रीदार दिसते. यामध्ये कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व करायची आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.